राज ठाकरेंनी साधला पदाधिकाऱ्यांशी संवाद. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याच्या सूचना. मतदार याद्यांवर काम करण्याच्या राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. मतदार यादीतील दुबार नावं शोधण्याचा राज ठाकरेंचा आदेश. नाशिकमध्ये ठाकरेंपाठोपाठ काँग्रेसला धक्का. भारतीय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव वैभव ठाकूर शेकडो कार्यकर्त्यांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश. साताऱ्याच्या कोरेगावात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष श्रीकांत शिंदेंविरोधात संतापाची लाट. नदी पूररेषेच्या आधारे नागरिकांची घर आणि शेती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाडांवर झालेल्या शाईफेकीच्या निषेधार्थ मराठा समाजाची बैठक. मात्र अमोल राजेंच्या विरोधात वक्तव्य केल्यानं समर्थक भिडले. प्रवीण गायकवाडांवर शाईफेक करणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल. आरोपी दीपक काटे, भवानीश्वर शिरगिरेवर अजामीनपात्र गुन्हा दाखल. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक आणि हल्ला करणाऱ्या आरोपींची संख्या 10वर आणखी 3घांचा आरोपी म्हणून समावेश. सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. शाईफेक प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. संभाजी ब्रिगेड नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. संभाजी ब्रिगेडचं उमरगा तहसीलदारांना निवेदन. यवतमाळच्या महागाव पोलीस ठाण्यात बच्चू कडूंचं 12 जणांवर गुन्हे दाखल. पदयात्रेच्या समारोप सभेवेळी ट्रॅक्टर महामार्गावर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. जळगावात सोन्याचे दर जीएसटीसह 1,01,000 तर चांदीचे दर हे 1,15,000 रुपयांवर. इटालियन कंपनी प्राडाचं शिष्टमंडळ कोल्हापुरात. सुभाषनगर या परिसरात असणाऱ्या कोल्हापुरी चपलांच्या उत्पादकांकडून प्राडा कंपनीच्या सदस्यांनी माहिती घेतली. गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा बसेस धावणार. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5,000 जादा गाडा सोडण्याचा निर्णय. बीडच्या परळीतील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावरील जड वाहतूक 15 जुलैपासून 1 महिन्यासाठी बंद. दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यानं जड वाहतूक बंद. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. छत्रपती संभाजीनगरच्या आकाश पवारला पोलीस व्हेरिफिकेशन मिळालं. नामसाधर्म्यामुळे आकाशला नोकरीसाठी परदेशात जाता येत नव्हतं. नाशिकमध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं. आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयात प्रवेश करण्यासाठी आंदोलक ठाम. सांगलीच्या तासगावात वज्रचोढे गावात शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम. मोजणीला विरोध केल्यानं पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची. लातूर शहरातील महापालिकेच्या समोर असलेल्या नाना नानी पार्कमध्ये सुविधांचा अभाव. अनेकदा मागणी करूनही महापालिकेचं दुर्लक्ष. धुळे शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य. ठाकरेंच्या शिवसेनेकडून रस्त्यावर भजन करून प्रशासनाचा निषेध. अहिल्यानगरच्या केडगाव भागात दूधसागर सोसायटी परिसरात महिलेवर सामूहिक अत्याचार. आरोपी पीडितेचे नातेवाईकच असल्याची माहिती. भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून भेटायला बोलावून अत्याचार. अड्याळ पोलिसांनी आरोपी तरुणाला केली अटक. वर्ध्यात महिला रुग्णालयाची इमारत बांधून 4 वर्ष पूर्ण. मात्र आरोग्य सेवेपासून नागरिक वंचित. लोकार्पण न करता रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप. हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचे हाल. उपचार वेळेवर मिळत नसल्यानं रुग्णांना तात्काळ थांबण्याची वेळ. शिक्षणासाठी अनेक वर्षांपासून मुलांची जीवघेणी कसरत. 6 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांचा तराफ्यावरून प्रवास. छत्रपती संभाजीनगरच्या भीवधानोऱ्यातील भीषण वास्तव. एबीपी माझावर. परभणी शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस. एका महिलेसह लहान मुलावर कुत्र्याचा हल्ला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिवमध्ये होणाऱ्या बायकोनं धोका दिल्याचं स्टेटस ठेवलं म्हणून एकाला मारहाण. तरुणीच्या प्रियकाकडूनच मारहाण. तरुणाला बेदम मारहाण झाल्याची माहिती. 8 दिवसांपासून रुग्णालयात उपचार. बीडच्या पालवडमध्ये शेत जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण. जिल्हा रुग्णालयात महिलेवर उपचार. भंडारा पोलिसांनी 2 आंतरजिल्हा दुचाकी चोरांना अटक केली. 19 दुचाकी पोलिसांनी केला जप्त.
तुळजापुरात सीसीटीव्ही पासून वाचण्यासाठी चोरांनी लढवली शक्कल, डोक्यावर उलटी पिशवी घालून 15 लाखांची चोरी केली. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये मुकाट गायीच्या हल्ल्यात 10 जण जखमी, पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं गाय देखील पिसाळल्याची शक्यता. नाशिक शहरात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकी चालक तरुणीचा जागीच मृत्यू, ट्रक चालकाला स्थानिकांकडून चोप. रायगडच्या सुधागड तालुक्यात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली, सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. वाशिमच्या मानोरा तालुक्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी श्याम राठोड यांच्या 3 एकर शेतात हुमणी अळीकडून संपूर्ण पीक नष्ट. धाराशिवमध्ये 19 जुलैला 15 लाखाहून अधिक वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड होणार. एक पेड मां के नाम, माझी वसुंधरा अभियान आणि हरित धाराशिव मोहिमेअंतर्गत वृक्ष लागवडीचं आयोजन. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पंढरपूरहून आळंदीकडे परतीचा प्रवास, नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांचं परतीचं स्नान संपन्न.